नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे क्रीडा विश्वातून. टीम इंडियानं किवींना धुतलंय. भारताकडून न्यूझीलंडला 256 धावांचं आव्हान दिलं गेलंय. अभिषेक, संजू सॅमसन आणि ईशाननं धुवाधार फलंदाजी केली आहे. संजू सॅमसनची 89 धावांची खेळी या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. 11 धावांनी त्याचं शतक मात्र हुकलं. अभिषेक शर्मानं सुद्धा 18 चेंडूत वेगवान अर्धशतक केलं. अंतिम सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. प्रतिनिधी आयुष शेट्टे या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत. आयुष, हे जे भारतानं आता आव्हान ठेवलेलं आहे न्यूझीलंड समोर, काय नेमकं त्याचं होऊ शकतं पुढे? जे कोणाला अपेक्षित नव्हतं ते भारताने केलं. सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी भारताने केली. अभिषेक शर्मा, संजू सॅमसनने पॉवर प्लेमध्येच 92 धावा जोडल्या. अभिषेक शर्मा संपूर्ण विश्वचषकात शांत होता, पण आज त्याने 21 चेंडूत 52 धावा केल्या. तर दुसरीकडे संजू सॅमसन, त्याला कन्सिस्टंट सॅमसन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्या संघातल्या जागेवर बऱ्याच शंका उपस्थित केल्या जातात, पण कुठे ना कुठे आज सर्व शंकांवर पूर्णविराम लागला असं म्हणता येईल. ईशान किशन, ज्याला 2 वर्षानंतर भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली, त्याने संपूर्ण विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने आज देखील 54 धावांची खेळी केली. न्यूझीलंड समोर 256 धावांचं टार्गेट आहे, पण न्यूझीलंडला हलक्यात घेता येणार नाही. त्यांच्याकडे फिन ॲलन, टिम सायफर्ड आणि ग्लेन फिलिप्स हे आक्रमक फलंदाजी करणारे फलंदाज आहेत आणि त्यांना आक्रमक फलंदाज म्हणून ओळखलं जातं. डाव किती प्रमाणात येतो हे देखील महत्त्वाचं असेल. जेवढा कमी प्रमाणात डाव असेल तेवढाच भारतीय गोलंदाजांसाठी फायदा आहे. पण बुमराह आणि अर्शदीप कशी गोलंदाजी करतात यावर निर्भर आहे की ट्रॉफी भारताची होणार की न्यूझीलंडची. जी, निश्चित. आयुष, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी.